नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय बघायचं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर एमएसटी सीईटी चे जे आता एक्झाम आले त्यासाठी आपली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर तर आपण काहीतरी सॉल्व्ह करून घेणार. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर कधी बघा आपण 2021 ला आलेला क्वेश्चन्स आहे. कोणता टॉपिक आहे तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. यातला क्वेश्चन्स आहे बघा. क्वेश्चन्स काय बघा, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द वॉटर ड्रॉप सो दॅट एक्सेस प्रेशर इनसाइड it is 72 Newton per meter square. The surface tension of the water is 72 into 10 power minus 2 Newton per meter. हा काय तर बघा क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स 2021 ला आलेला होता एमएसटी सीईटी च्या एक्झाम मध्ये. आता काय दिले ऑप्शन दिले बघा. ऑप्शन ए 2 mm, ऑप्शन बी 4 mm, ऑप्शन सी 8 mm, ऑप्शन डी 1 mm. आता बघा हा जो पॉइंट आहे बघा तो कोणता डेरिव्हेशनचा पॉइंट आला म्हणजे एक्सेस प्रेशर इनसाइड द फ्लुइड आणि ड्रॉप्स याच्यावरचा काय बघा तर हा क्वेश्चन्स आहे. तर पहिल्यांदा फॉर्म्युला काय तो बघा तर एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2T अपॉन R हा आपला फॉर्म्युला. ओके, मग एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला असतो 2T अपॉन R आणि एक बबलचा फॉर्म्युला असतो 4T अपॉन R असतो. मग एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2T अपॉन R. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला लावले बघा, कॅल्क्युलेट रेडियस काढायला लावले म्हणजे आपल्याला R काढायचा आहे. पहिले लक्षात ठेवायचं त्याच्यात काय दिलं वॉटर ड्रॉप सो दॅट द एक्सेस प्रेशर इनसाइड द इट इज द 72 न्यूटन पर मीटर. न्यूटन पर मीटर याचा अर्थ हा प्रेशर आहे. कोणी म्हणतं प्रेशर आहे हे लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं बघा, द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे कोण दिलाय तर टी दिलेला आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं युनिट वरनं लक्षात ठेवायचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर याचा अर्थ तो प्रेशर असतं आणि न्यूटन पर मीटर याचा अर्थ तो कोण असतो तर बघा तुमचं सरफेस टेन्शन असतं. मग काय केलं बघा आपल्याला दिलंय त्यांनी तर प्रेशर दिलं. प्रेशर किती दिलंय बघा इथं पी दिलेला आहे, हा पी दिलाय आणि इथं काय दिलंय तर हा टी दिलेला आहे. आता प्रेशर किती आहे बघा आपल्याला काढायचं काय त्यांनी काढायला काय लावलं तर आर काढायला लावलाय. मी फॉर्म्युला फक्त जरा चेंज करून घेतो. आर इथं कशाला होता बघा तर डिवाइड ला होता, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय ला. मग आर इज इक्वल टू काय बघा आर इज इक्वल टू 2T अपॉन एक्सेस प्रेशर. मी तर प्रेशर लिहिलं बघा. ओके, म्हणजे आर इज इक्वल टू 2T अपॉन पी. मी फॉर्म्युला जरा चेंज करून घेतला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा पुढं की आर आपल्याला काढायचा आहे. आर चा आर इज इक्वल टू 2 च 2 इंटू टी म्हणजे कोण तर बघा टी इथं आपल्याला दिलाय. टी कशाला टी म्हणजे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन रिप्रेझेंटेड बाय टी. तर काय दिलं 72 इंटू 10 पॉवर मायनस 2. मी तर लिहिला बघा 70 ची व्हॅल्यू लिहिली 72 इंटू 10 पॉवर मायनस 2 अपॉन त्याच्यानंतर पी. पी प्रेशर किती आहे बघा 72 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मी तर लिहिलं बघा 72 इंटू 10 पॉवर 72 फक्त दिलेला आहे. प्रेशर बघा 72 दिलेले. आता काय केलं कॅल्क्युलेशन केलं 72 ला 72 कॅन्सल झालं म्हणजे आर इज इक्वल टू किती आलं बघा तर 2 इंटू 10 पॉवर किती आली तर मायनस 2 आली. हे काय लागलं तर आन्सर आलेले. म्हणजे आपला ऑप्शन्स कुठला येते बघा तर ऑप्शन्स ए हा काय येते आपला तर आन्सर येत आहे. ओके, आता नेक्स्ट आपण एमसीक्यू आता बघा आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहणार आहे. तर नेक्स्ट एमसीक्यू कोणता आहे बघा तर एमएसटी सीईटी 2022 ला हा एमसीक्यू आहे. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याच्यामध्येच हा एमसीक्यू आहे बघा. तर क्वेश्चन्स काय आहे बघा, द अपवर्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन 6 इंटू 10 पॉवर मायनस 2 न्यूटन पर कूलम in a capillary tube in a downward weight of 75 into 10 power minus 4 Newton. The inner circumference of the tube is dot dot. Options काय दिलेत बघा. A ऑप्शन आहे 6.5 into 10 raised minus 2 मीटर. B आहे 1.25 into 10 power minus 2 मीटर. C आहे बघा 0.25 into 10 power minus 2 मीटर आणि D आहे 12.5 इंटू 10 पॉवर मायनस 2 मीटर. आता विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचं बघा तर त्यांनी काय दिलंय काय ते पहिल्यांदा बघायचं आणि काढायचंय काय ते पहिल्यांदा पाहून घ्यायचं बघा. आता फर्स्ट द अपवर्ड फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन म्हणजेच आपल्याला सरफेस टेन्शन दिलंय. मी तुम्हाला सांगितलंय की सरफेस टेन्शन रिप्रेझेंटेड बाय टी. तर हे आपण टी न रिप्रेझेंट करतो बरोबर. आपल्याला टी माहित पडलाय. त्याच्यानंतर पुढे बघा इन अ कॅपिलरी ट्यूब इन अ डाउनवर्ड वेट ऑफ 75 into 10 power minus 4 न्यूटन. आता न्यूटन आहे बघा वेट म्हणजेच न्यूटन असतं आणि त्याच्या म्हणजेच कोण असतं तर टेन्शन असतं. म्हणजे वेट दिलाय म्हणजेच कोण दिलाय तर फोर्स दिलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला काय माहित पडले तर फोर्स माहित पडलाय कारण युनिट बघा न्यूटन आहे. म्हणजे आपल्याला टी माहित आहे एफ माहित आहे. द इनर सर्कमफरन्स ऑफ द ट्यूब इज म्हणजे द इनर सर्कमफरन्स ऑफ द ट्यूब आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे आपल्याला सर्कमफरन्स काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. आता कसं करायचं बघा तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला T इज इक्वल टू F
अपॉन एल, एल म्हणजेच कोण आहे सर्कम्फरन्स, इथे मी लिहिलं बघा सर्कम्फरन्स. ओके, तर कॅल्क्युलेट काय करायला होतं, सर्कम्फरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, काढायचं आहे बरोबर. मी आता काय केलं तर सर्कम्फरन्स इथं कशाला डिवाइडला आहे, तर हे इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय आणि टी कशाला इथं मल्टिप्लायला इकडे गेल्यानंतर डिवाइड आहे, म्हणजे इथं कायच नाही खाली, म्हणजे खाली किती 1 आहे. ओके, आता मी काय केली दोघांची अदला बदल केली, म्हणजे सर्कम्फरन्स काढायचं तर डिवाइडला होतं इकडे मल्टिप्लायला, हा मल्टिप्लायला इकडे नंतर डिवाइडला आला, म्हणजे कसं आला बघा तर सर्कम्फरन्स इज इक्वल टू एफ अपॉन टी. आता व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करा. फोर्स किती आहे बघा, फोर्स न्यूटन आहे याचा अर्थ फोर्स आहे किती बघा तर 75 इंटू 10 पॉवर किती बघा तर -4. ओके, आणि त्याच्यानंतर टी किती बघा सरफेस टेन्शन. आता बघा सरफेस टेन्शन आणि प्रेशर मध्ये लक्षात कसं ठेवायचं, जर न्यूटन पर कुलम असेल बरोबर आहे, सॉरी न्यूटन पर कुलम असेल तर काय तुमचं तर बघा सरफेस टेन्शन येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं बघा तर सरफेस टेन्शन आपण पाहिले तर फोर्स म्हणजे कोणतं न्यूटन येणार आहे. फोर्स किती दिलाय बघा तर फोर्स दिलेला आहे आपला 75 × 10⁻⁴ आणि सरफेस टेन्शन दिलेलं आहे न्यूटन पर इथं मीटर पाहिजे, सॉरी न्यूटन पर मीटर. तर काय केलं तर न्यूटन पर टी किती दिलेलं आहे बघा तर 6 × 10⁻⁶ किती बघा तर -2. त्याच्यानंतर मी आता बघा डिवायडेशन केलं 6 × 6. ओके, राहिले किती बघा तर 1 राहिला. त्याच्यानंतर काय केलं तर इथं 15 झाले, 6 दुनी 12. त्याच्यानंतर मी इथं पॉइंट दिला 15 परत बघा 3 गेले तर किती राहिले बघा, सॉरी 15तून 12 गेले म्हणजे 3 राहिले, मी पॉइंट दिला म्हणजे 30 झाले, म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे किती आला बघा 12.5 × 10⁻⁴ अपॉन खाली किती दिले 1 × 10⁻⁴ किती आली -2. आता ही पॉवर बघा खाली मायनस वरती आल्यानंतर प्लस होईल बघा, म्हणजेच किती आला बघा 112.5 × 10⁻⁴. ह्या पॉवरला खाली साइन कुठल्या बघा मायनस आहे, वरती आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच इंटू 10⁻⁴ किती आली बघा 2 इज इक्वल टू 12.5 इंटू -4 मधून 2 गेले -2 राहिले, हे काय आलं बघा तर मीटर आलं. आता ऑप्शन्स आपला आहे का बघा याच्यामध्ये 12.5 इंटू 10⁻⁻2. तर बघा 12.5 ऑप्शन डी. ऑप्शन डी याचा आन्सर आहे बघा. काय काढलं आपण बघा तर अपवर्ड फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन 6 × 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर आहे बघा. त्याच्यानंतर दिलंय काय आणि फोर्स दिलेला होता आणि सर्कम्फरन्स आपल्याला काढायचा बघा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना कसं सॉल्व्ह करायचं बघा, तर पहिल्यांदा दिलेलं काय कॉन्टेंट आहे ते आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू लिहून घ्यायच्या, त्याच्यानंतर काढायचं काय एवढंच फक्त आपल्याला तर समजलं पाहिजे. म्हणजे बघा दिलेलं आहे युनिट वरनं लक्षात ठेवायचं, जेवढे तुमचे युनिट स्ट्रॉंग असतील तेवढे तुम्हाला काय बघा तर प्रॉब्लेम दिलाय काय आणि काढायचं काय हे तुम्हाला लगेच समजतं. त्याच्यावर आपल्याला काय बघा तर लगेच आपलं न्यूमेरिकल सॉल्व्ह होतं. आपला हा आपण बघा दुसरा एमसीक्यू पाहिलेले. आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहू पुढचा. आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहणार आहोत बघा, तर त्याच्यामधलं असतं पास्कल लॉ. पास्कल लॉ वरचा बघा पुढचा तर आपल्याला एक एमसीक्यू आहे. आता काय एमसीक्यू आहे काय दिलंय बघा, अ हायड्रोलिक लिफ्ट इज डिझाइन्ड टू लिफ्ट अ मॅक्झिमम लोड ऑफ 6000 kg. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल ऑफ द पिस्टन कॅरिंग अ लोड ऑफ इज 600 cm². द मॅक्झिमम प्रेशर the smaller piston have to each ... ऑप्शन्स दिलेत बघा. ऑप्शन्स ए 10⁵ पास्कल, ऑप्शन बी 10⁶ पास्कल, ऑप्शन सी 10⁴ पास्कल आणि ऑप्शन डी 10⁻⁻5 पास्कल. आता आपल्याला दिलंय काय बघा, पहिल्यांदा मी ते एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलंय काय आणि काढायचंय काय ते पाहिजे बघा. काय दिलंय, हायड्रोलिक लिफ्ट इट इज डिझाइन्ड टू मॅक्झिमम लोड ऑफ 6000 kg. म्हणजे याचा अर्थ इथं आपल्याला फोर्स दिलेला आहे, वेट दिले. मी मागाशी सांगितलं की वेट म्हणजे फोर्स आणि फोर्स म्हणजे टेन्शन असतं लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं आपल्याला फोर्स दिला एफ दिलेला आहे, पहिलं लक्षात घ्या इथं आपल्याला एफ दिलाय. त्याच्यानंतर द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पिस्टन कॅरिंग अ लोड ऑफ इज 600 cm². याचा अर्थ इथं आपल्याला एरिया दिलाय. आता बघा एरिया कशावरून लक्षात ठेवायचं, जर सेंटीमीटर² युनिट असेल आणि मीटर² युनिट असतील किंवा mm² असेल तर तो एरिया असतो सेंटीमीटर² आहे. आणि ते कशात दिलं तर केजी मध्ये दिलाय. वेट म्हणजेच कोण असतो तो फोर्स असतो. द मॅक्झिमम प्रेशर द स्मॉलर पिस्टन हॅव टू इच. याचा अर्थ आपल्याला प्रेशर काढायचे. काय काढायचं तर प्रेशर काढायचे.
पहिल्यांदा तुम्हाला समजलं असेल की दिलंय काय बघा, फोर्स दिलाय, एरिया दिलाय आणि प्रेशर आपल्याला काढायचं आहे. आता बघा प्रेशरचा फॉर्म्युला असतो, प्रेशर इज इक्वल टू वेट ऑफ काय म्हणतात, वेट ऑफ हायड्रोलिक लिफ्ट म्हणजेच फोर्स अपॉन कोणाला एरिया, म्हणजेच काय बघा प्रेशर इज इक्वल टू वेट ऑफ लोड अपॉन काय झालं बघा तर क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजेच P इज इक्वल टू फोर्स किती आपला बघा तर 6000 kg आहे, तर 6000 लिहिलं. त्याच्यानंतर एरिया किती आहे बघा, एरिया सेंटीमीटर स्क्वेअर आहे 600 सेंटीमीटर स्क्वेअर, इथं काय बघा तर केजी आहे. बघा एक क्वांटिटी वेगळ्या युनिट एसआय मधली आणि ही वेगळी आहे, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअरचं आपल्याला कशात करायला लागेल तर मीटर स्क्वेअर मध्ये करायला लागेल. मग मी पहिल्यांदा ते करून घेतो बघा. तर काय दिलं तर A इज इक्वल टू आपल्याला इथं दिलंय, पहिल्यांदा लिहितो बघा. फोर्स दिलाय 6000 kg, प्रेशर आपल्याला काढायचं आहे, त्याच्यानंतर एरिया दिला आपल्याला 600 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याला कशात करायला लागेल तर मीटर स्क्वेअर मध्ये करायला. कसं करतोय बघा, तर 600 अपॉन 100 हे काय असतं तर मीटर मध्ये करायचं असेल तर 100 करायचं, पण सीएम चा स्क्वेअर म्हणून इथं मी 100 चा स्क्वेअर केला. त्याच्यानंतर नेक्स्ट इज इक्वल टू 600 अपॉन 100 चा स्क्वेअर किती असतो बघा तर 10000 असतो, म्हणजे एक वरती 4 शून्य 1 2 3 4, म्हणजे इज इक्वल टू 600 अपॉन एक वरती किती शून्य टोटल बघा तर 4 आहेत, म्हणजे 10 ची पॉवर किती आली बघा तर 4 आली. मी इकडे लिहितो बघा, देअरफॉर A इज इक्वल टू 600, ह्या पॉवरला इथं साइन कुठल्या बघा तर प्लस आहे, खालून वरती आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 10 ची पॉवर -4 हे आलं मीटर स्क्वेअर, म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आपण कशात केलं तर मीटर स्क्वेअर मध्ये गेलं. आता मी व्हॅल्यू पुट करतो बघा, देअरफॉर P इज इक्वल टू 6000 अपॉन 600 इंटू मीटर स्क्वेअर मध्ये कसं केलं तर 10 ची पॉवर -4 इंटू 10 ची पॉवर काय आली तर -4. ओके, त्याच्यानंतर काय केलं बघा, मी ह्या 2 झिरोला हे 2 झिरो घालवून टाकले. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा तर P इज इक्वल टू ह्या 6 ला हे 6 घालवून टाकले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय झालं वरती 10 राहिले. P इज इक्वल टू 10 इंटू हे पॉवरला खाली साइन कुठले बघा तर मायनस आहे, वरती आल्यानंतर काय तर +4 होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा, इथं काय म्हणजे इथं पॉवर किती 1 आहे, मग P इज इक्वल टू +4 आणि +1 10 ची पॉवर काय झाली 5 पास्कल. आता हे आहे का आपल्याला बघा, ऑप्शन्स आहे का 10 ची पॉवर 5, तर 10 ची पॉवर 5 आहे बघा, तर ऑप्शन्स ए त्याचा आन्सर असेल, ऑप्शन्स ए. कसं केलं मी परत सांगतो बघा, हायड्रोलिक लिफ्ट दिली होती, त्याचं वेट दिलेलं 4 kg म्हणजे फोर्स दिला होता, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पिस्टन कॅरिंग लोड किती दिलेला, त्याचा एरिया 600 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे एरिया दिला सेंटीमीटर स्क्वेअरचा आपण मीटर स्क्वेअर केलं. त्याच्यानंतर मॅक्झिमम प्रेशर म्हणजे P काढायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं तर फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स आपण एरिया वापरला. प्रेशर फोर्स आपल्याला दिला होता बघा 6000, एरिया आपल्याला 600 सेंटीमीटर स्क्वेअर, 600 सेंटीमीटर स्क्वेअरचा आपण मीटर स्क्वेअर केला, आपण काय केलं होतं 100 सीएम स्क्वेअरचा आपण मीटरचा स्क्वेअर 100 चा स्क्वेअर केला, म्हणजे 10000 आला. 10 एक वरती किती शून्य 4 आहे, म्हणून 10 ची पॉवर 4 गेली, खाली प्लस होती, वरती आल्यानंतर मायनस स्क्वेअर. हा एरियाला आपलं मीटर स्क्वेअर मध्ये इथल्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो मी घालवले, 6 1 6 आणि 1 आणि हा झिरो वरती राहिला. त्याच्यानंतर खाली पॉवर काय ती बघा तर -4 होती, खाली वरती आल्यानंतर +4. इथं कायच नाही, म्हणजे खाली किती इथं किती असतो 1 असतो, 4 आणि 1 किती झाले 5. ऑप्शन्स कुठला आला बघा तर ए. हे याचं काय आलं तर आन्सर आलं. ओके, आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहू. चला आता आपण नेक्स्ट एमसीक्यू केटीजी मधला पाहू बघा, की जो पीवायक्यू आलेला होता तो काय आहे बघा, की हा 21 ला एक पीवायक्यू आलेला होता बघा. द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ स्फेअर ऑफ एरिया 0.04 मीटर स्क्वेअर इज 0.7 किलो कॅलन्स KCl पर सेकंड मीटर स्क्वेअर. द अमाउंट ऑफ हीट रेडिएशन्स इन 20 सेकंद इज ... म्हणजेच काय काढायचे बघा, तर फर्स्ट आपल्याला काढते दिले काय ते आपण काढू बघा. इथं एरिया दिसतोय, म्हणजेच ए दिलेला आहे, एरिया किती दिला बघा 0.04 मीटर स्क्वेअर. बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एरिया ओळखायचा कसा, जर मीटर स्क्वेअर असेल, सेंटीमीटर स्क्वेअर असेल,
mm² असेल तर तो एरिया असतो बघा, एरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 0.7 kcl पर सेकंद मीटर स्क्वेअर हा दिलाय तुम्हाला. तर एमिसिव्ह पॉवर दिलाय. एमिसिव्ह पॉवर आपल्याला बघा ई न रिप्रेझेंट केली जाते, म्हणजेच ई दिलेला आहे. ई इज इक्वल टू 0.7 kcl किलो कॅलरी सेकंद मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट दिले द अमाउंट ऑफ हीट रेडिएशन इन 20 सेकंद इज, म्हणजे 20 सेकंद याचा अर्थ तो टी दिलेला आहे, 20 सेकंद दिलेला आहे. आणि त्यांनी द अमाउंट ऑफ हीट रेडिएशन याचा अर्थ आपल्याला त्यांनी अमाउंट ऑफ हीट म्हणजे क्यू काढायचा आहे, म्हणजे क्यू आपल्याला त्यांनी काय करायचं काढायला लावलेला आहे. आता एमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय तो बघ केटीजी मधला, E इज इक्वल टू क्यू अपॉन एटी हा फॉर्म्युला येतो. E इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. आता आपल्याला काढायचं काय तर क्यू काढायचा. E म्हणजे एमिसिव्ह पॉवर, क्यू म्हणजे हीट, ए म्हणजे एरिया आणि टी म्हणजे टाइम. ओके, आता आपल्याला काढायचं काय तर क्यू काढायचा. एटी तर कशाला बघा तर डिवाइडला, इकडे मी मल्टिप्लाय लिहिला, ई एटी इज इक्वल टू क्यू लिहिलं. ओके, जरा फिरवून उलट लिहितो, क्यू इज इक्वल टू ई एटी लिहिलं. त्याच्यात व्हॅल्यू पुट करतो बघा, इथं पुढे करतो, क्यू इज इक्वल टू हा ई किती एमिसिव्ह पॉवर किती बघा 0.7 आहे, 0.7. त्याच्यानंतर इनटू ए म्हणजे एरिया मीटर स्क्वेअर किती आहे बघा 0.04. त्याच्यानंतर इनटू टी किती आहे बघा टी 20 सेकंद 20 आहे. आता याचं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा बाय द वे मी काय करतो पॉइंट शिफ्टिंग न करतो, म्हणजे सोपं जाईल बघा. मी कसं केलं बघा, क्यू इज इक्वल टू पॉइंट नंतर एकच डिजिट आहे, 7 इंटू 10 पॉवर मी -1 केली. ओके, नीट लक्ष द्या बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं बघा पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, म्हणजेच किती आलं 4 इंटू 10 पॉवर किती आली तर -2 आली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इंटू 20 आहे म्हणजे 2 इंटू 10 पॉवर बघायचं तर 1 गेली, तर पॉइंट कुठेच नाही म्हणजे 1 गेली. ओके, आता नीट लक्ष द्या, इथं -1 आहे, इथं +1 आहे, हा 0 झाला इथं. ओके, त्याच्यानंतर क्यू इज इक्वल टू 7 इंटू पहिले नंबर लिहिले बघा इंटू 4 इंटू 2 इंटू पॉवर झाली बघा -2 फक्त राहिली होती. त्याच्यानंतर क्यू इज इक्वल टू 7 चौक 28 इंटू 2 इंटू 10 पॉवर -2. त्याच्यानंतर 28 चा 2 किती असतो 56 56 इंटू 10 पॉवर आली -2. आता कुठंच पॉईंट आहे म्हणजे पॉईंट तुमचा हिथं आहे. आता ही पॉवर घालवली म्हणजे -2 आहे म्हणजे +2 आल्याची लक्षात ठेवायचं बघा. जर इथं आपण आले कसं इथं 0 घेतो, ही तुमची राईट साइड येते, ही लेफ्ट साइड येते. ज्यावेळेस आपण राईट साइडला जातो त्यावेळेस निगेटिव्ह साइन घ्यायचं आणि ज्यावेळेस लेफ्ट साइडला येतो त्यावेळेस पॉझिटिव्ह साइन घ्यायचं. आता आपल्याला ही पॉवर हिथं आहे, ही पॉवर घालवायची, याचा अर्थ आपल्याला तर +2 पॉवर आणायला लागेल. म्हणजे 2 घरं मी इकडे सरकलो, क्यू इज इक्वल टू आता बघा ह्या साइडला लेफ्ट साइडला यायचं म्हणजे काय घ्यायचं असतं तर प्लस घ्यायचं असतं. 1 आणि 2 0.56 इंटू 10 पॉवर 2 2 घरे इकडे सरल्यामुळं आणि तुमची ऑलरेडी पहिली पॉवर किती होती तर -2, ह्याला हे कॅन्सल झाले. क्यू इज इक्वल टू इथे बघा तर 0.56 आहे का बघा 0.56 बघा केसीएल पर तुमचं काय तर सेकंद मीटर स्क्वेअर. म्हणजे कोणता ऑप्शन बसेल बघा तर ऑप्शन ए. ऑप्शन ए याचं काय आलं बघा तर आन्सर आलं. हा आपला केटीजी मधला आहे. ओके, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट एक एमसीक्यू पाहू बघा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नेक्स्ट एमसीक्यू पाहू बघा. तर एमसीक्यू आहे बघा विच इज द करेक्ट रिलेशनशिप. थेरी क्वेश्चन्स आहे बघा. आता केटीजी मधला आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ याच्यावरचा डिपेंड आहे. आता त्याच्या अगोदर बघा त्यांनी ऑप्शन्स दिले की बघा लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू टी अपॉन बी, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू टी अपॉन बी स्क्वेअर, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन बी. आता यातला आपला करेक्ट रिलेशनशिप कोणता आहे ते पाहिजे. आता हा क्वेश्चन आहे बघा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ याच्यावरचा आहे. तर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय सांगतो बघा तर लॅम्बडा मॅक्स म्हणजे वेव्हलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं बघा तर टेम्परेचर असतं. वेव्हलेंथ काय असते बघा तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं टेम्परेचर. म्हणजे लॅम्बडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर म्हणजे लॅम्बडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/t आला. त्याच्यानंतर लॅम्बडा प्रोपोर्शनलिटी पुढचं काय करतो बघा लॅम्बडा इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट मी बी घेतला 1/t आला.
त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा, तर लॅम्बडा इज इक्वल टू बी अपॉन टी 1 इंटू बी झाला, म्हणजे लॅम्बडा मॅक्स देअरफॉर लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू काय बघा बी अपॉन टी. तर हे रिलेशन याचा फॉर्म्युला येतो, तो कोणता येते बघा ऑप्शन्स. तर लॅम्बडा मॅक्स बी अपॉन टी हे तर नाही बसत, हे पण बसत नाही बघा. इथे टी अपॉन बी स्क्वेअर आहे आणि इथं काय म्हणजे टी स्क्वेअर अपॉन बी, म्हणजे ऑप्शन कुठला आला तर ए ऑप्शन्स काय आला तर याचा आला. हा वीज डिस्प्लेसमेंट लॉवरचं काय बघा तर क्वेश्चन्स आहे, आपण केटीजी मधला पाहिलेलं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथंच थांबू. आता नेक्स्ट व्हिडिओला आपण नेक्स्ट काय करायचं होतं एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे बघा, तर एक्झाम जवळ आलेली आहे, तुम्ही आता अभ्यासाला लागलं पाहिजे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला आता अभ्यास करणं गरजेचंच आहे बघा. तुमच्या आई वडिलांचं जर स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर तुम्हाला आता कष्टाशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला बघा चांगलं कॉलेज पाहिजे, MIT पाहिजे, COVP पाहिजे, MIT पाहिजे, ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे, VJIT पाहिजे, जर ह्या कॉलेजला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला आता एफर्ट्स घेणंच गरजेचं आहे. तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचंय तर तुम्हाला आता अभ्यासाशिवाय स्टडीशिवाय काही पर्याय नाही. जरी तुमची आता सुरुवात छोटी असेल तरी काही हरकत नाही, पण तुमचं स्वप्न हे मात्र मोठंच असलं पाहिजे. तिथं कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका. आता तुम्हाला ही संधी आहे, इथून पुढे अभ्यास जरी केला, पाठीमागे जरी तुमचा अभ्यास झालेला नसला तर इथून पुढे तुम्ही अभ्यासाला आता सुरुवात करा. एक मोठ्या जोमानं तुम्ही स्टडीला लागा आणि तुमच्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे, तुमचं स्वप्न आहे, त्या स्वप्नासाठी तुम्ही कष्ट करा. बाकी ना कुणासाठी करू नका, आमच्यासाठी करू नका किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी करू नका. तुमच्यासाठी करा, तुमच्या आई वडिलांसाठी करा. तुमच्या आई वडिलांना तुमचा प्राऊड फील वाटला पाहिजे की माझा मुलगा, माझी मुलगी विदाउट डोनेशन चांगल्या टॉपच्या कॉलेजला गेली, मेरिट मधून गेले, असं त्यांना अभिमान वाटला पाहिजे. असं त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे. डोनेशन भरून बघा, अलीकडचं डोनेशनचं तुम्ही तर पाहिलं प्रचंड लुटालूट चाललेली आहे. प्रश्न कितीही जरी अवघड असले तरी काय बघा तर घाबरायचं नाही, कारण की तुमचं एफर्ट्स, तुमचे कष्ट हे कधीही फसवत नाहीत. तिथं तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट केले असतील तर तुम्हाला तिथं हमखास यश भेटणार. फक्त तुमचे एफर्ट्स, तुमचे कष्ट हे प्रामाणिक असले पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा प्रयत्न उद्याचे यश ठरवणार आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने तुम्ही लढा, पूर्ण ताकदीने तुम्ही आता अभ्यासाला लागा. आणि आपण आता इथंच थांबू. पण जर आपल्या चॅनलला करमर प्रबोधिनी फिजिक्स वाला सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ, या चळवळमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही काहीतरी आपला व्हिडिओ शेअर करा, त्यांच्याबद्दल माहिती पोहोचवा. कारण की आपली जी संस्था आहे, आपला जो क्लास आहे तो विद्यार्थ्यांसाठी काम करणारा क्लास आहे. या चळवळीत तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्या जर एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.